या शाळेमध्ये आमच्या तळवळचे विद्यार्थी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आमची शाळा मोठी आहे, म्हणजे जवळजवळ शाळेचा 200-250 पट आहे. तळवळ शाळा आपल्या गावाच्या जवळच तळवळ गाव आहे. माहिती नसतं ते 3 महिन्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना पास करायचं मी टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामुळं तुमचा एक उपक्रम चांगले मॅडम शिष्यवृत्ती घेतात तर आमचे विद्यार्थी तुमच्यामध्ये एक दिवस बसावेत, तुमच्या आमचे चांगले गुण त्यांना लागावेत. तुमचे जरा अशा प्रकारे आपल्याला जर एकमेकाला मदत केली तर आपला दिवस चांगलं करतो ना. आता आम्ही अजून आमच्या शाळा बाबतीत काम करतो. मॅडम तुमच्या भारत देशामध्ये त्याचा सगळेजण फेसबुकला व्हिडिओ बघतात. सगळेजण महाराष्ट्र राज्यात त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार तर अगोदर देऊन टाकलेला आहे. त्यामुळं त्यांचं कार्य असेल चांगलं आहे. आमच्या मुलांना त्यांचा सुगंध लागावा. तुमच्या शाळेत जर पायाला आपण गोंधळ महाराजला गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं किंवा तिथं पावन झालं. तुमच्या शाळेवर आम्ही सकाळपासून बघतोय 5-10 मिनिट झालं. छान उपक्रम आहेत. मॅडमने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. एक तासभर आपण एकमेकाला समजून घेऊन आपलं तुम्हाला एक परीक्षेच्या शुभेच्छा देतो. कारण 26 एप्रिलला आपली परीक्षा आहे ना. आपली 26 एप्रिलला परीक्षा आहे, ह्याची परीक्षा आहे. हे फक्त आमचे पास झाले तर आम्ही धन्य आहे. पास सगळे मुलं झाले परत इथे घेऊन येणार एक दिवशी तुमच्याबरोबर त्यांना आपण खाऊ वाटपाचा कार्यक्रम. शाळा मी काम त्याच्या अगोदर मॅडम बॉम्बाई केंद्रामध्येच काम करत होत्या. त्यामुळे त्यांना सगळा भाग परिचित आहे. त्यांचं नाव लौकिक त्यांचा बघितल्यानंतर एक आपल्या जवळच्या आपल्या काम करण्याच्या सहकार्याचं इतकं नाव लौकिक होतोय. आणि एक छोट्या शाळेवर लक्ष द्या, डॉक्टर इंजिनियरची मुलं कोणती स्कॉलरशिपला आलेली लक्षात ठेवा. पण ह्या बारक्या शाळेत नाही, खेडेगावामध्ये काम करून इतकं मोठं नाव जगामध्ये कमीत इतकं सोपं काम नाही. तर मॅडमसाठी एकदा टाळ्या वाजवत वर्गात. प्रत्येक कोपरा मॅडम पाहिला. त्यानंतर मला वर्गात म्हणला तर तुम्ही तिकडे काम करता. वर्गामध्ये गेल्यानंतर दुसरीचा वर्ग पहिलीची मुलं येऊन दाखवत होती मला. अतिशय छान इतके सुंदर विद्यार्थी आहेत के विद्यार्थी. आता मी त्यांना जवळजवळ प्रश्न विचारताना मॅडम 5वी 6वी 7वी पर्यंत घेतले सगळे. म्हणजे अगदी त्यांना संख्याज्ञान वगैरे मी सगळं म्हणजे जी मी आज 7वीला काय काय गोष्टी शिकवतो सगळे त्या दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांनी मला अपेक्षित नव्हतं मग अशी की हा विद्यार्थी एक केदार विद्यार्थी की तो ह्यांची माहिती सांगेल मला. म्हणजे यशनी नागराज मॅडम कोण आहेत आणि त्या सुविचाराचा अर्थ मला इतका व्यवस्थित सांगेल. गोष्टी वगैरे इतकं व्यवस्थित पटवून देतात मुलं की आज खरोखर आमची या तळवळे शाळा 200 पटाचे बाळा. एखादा प्रश्न त्यांना विचारलं काही विद्यार्थी निरुत्तर होतात की त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाही. ही बारकी बालचमू इतके आहेत का नाही त्यांची माझं काही त्यांना माहिती नाही अजून मी कोण आहे माझं नाव काय. तरी सुद्धा माझे इतक्या जवळ आली होते म्हणजे की गोडीने बोलणं बसणं की ते कसं प्रश्न विचारतात काय कुणाला विचारा प्रश्न. 3 अंकीला अगदी 2 अंकीला दुसरीची मुलं गुन्हागार करताय. छान वाटलं मला की आणि कुठलाही प्रश्न विचारू द्या त्यावर त्यांचं उत्तर तयार आहे. हे असंच का ते तसंच का हे लय महत्त्वाचं आयुष्यात. आणि ह्यातला विद्यार्थी मला वाटते राज्याच्या यादीमध्ये आपण मॅडम बसण्यासाठी तुम्ही असणारच आहे 2 वर्षाचा. काय आमची मदत थोडीफार लागली एखाद्या गोष्टीत तर आम्ही ह्या विद्यार्थ्यांना सहकार्य करू चांगल्या प्रकारे. माझ्या वतीने तुमच्या शाळेला काय जर मदत हवी असेल तर कधीही फोन करा. मी तुम्हाला मदत द्यायला तयार असणार आहे. थँक्यू. तुम्ही या ठिकाणी आम्हाला मान दिला त्याबद्दल माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे या शाळेचा प्रतिनिधी म्हणून मी वाघमोडीवाडी शाळेचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.